हे गाईज, कसे आहात? मजेत ना? मजेत तर असायलाच हवं. सो आज होता मंडे, म्हणजेच वर्किंग डे. थोडा बोरिंगच. घड्याळाच्या काटेवर पळण्याची सुरुवात झालेली होती 4 पासूनच. 4ला मी उठले, डोळे जाम लागत होते, तरीही मी उठले कशी बशी रडत रडत. 5:30 पर्यंत थोडासा स्टडी केला, पुन्हा झोपले. 6ला उठले आणि मग रेडी व्हायला निघाले. रेडी वगैरे झाले मस्त, नेहमीप्रमाणे थोडीशी मटकले सुद्धा. मग जशी ट्रेन सुटते तशी मी सुद्धा ट्रेनच्या वेगाने आणि वाऱ्यासारखी पळत 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 स्कूलसाठी निघाले. त्यानंतर माझ्या कामामध्ये माझी पिकाचू म्हणजेच माझी स्कूटीचाही मला खूप मोठा सपोर्ट आहे. चला भेटूया दुपारी. बाय बाय. तर 2 वाजता 2:30ला मी घरी आले. त्यानंतर मी थोडंसं रिलॅक्स झाले, पण व्लॉग बनवण्यासाठी मला टाईम नाही भेटला की मी आले असं तसं. त्यानंतर मी 1 तास आराम केला आणि आता मी निघाले क्लासला जाण्यासाठी. मस्त छान अशी तयार झाले. आपण जे काम करत आहे ना मित्रांनो, ते करताना आपण बोर नाही व्हायला पाहिजे. जर आपणच बोर झालो तर ते कामसुद्धा आपल्याकडून बोरिंगच होतं. एका मोटिवेशन आणि पॉझिटिव्ह वाईब्सने प्रत्येक काम आपण केलं पाहिजे. त्याचप्रकारे तेव्हा आपण जे काम करतो ते परफेक्ट होतं. त्याचबरोबर ते काम आपण इमानदारीनं सुद्धा केलं पाहिजे. त्यासाठी गाईज माझ्यासारखंच नेहमी हसत राहायला हवं, बरोबर की नाही? आणि त्यानंतर मी खूप थकले जेव्हा मी क्लासहून आले. 7:30 वाजता मी आज आले गाईज, आणि मी खूप अशी थकलेली आहे. आणि त्यानंतर एवढंच म्हणेल, दुनिया में रहना है तो काम कर प्यारे, हात जोड सबको सलाम कर प्यारे. सो बाय बाय. पॉझिटिव्ह वाईब्सने भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. परंतु नेक्स्ट संडे, आय थिंक नेक्स्ट संडेला आपण व्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. सी यू.